नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. कथा, कादंबरी, कविता, लघुकथा, लघुनिबंध, चित्रपट, नाटक असे अनेक साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळलेले थोर मराठी कादंबरीकार आणि लोकप्रिय साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या अमृतवेल या कादंबरी वाचनाला आता आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी अशाच नवनवीन कादंबऱ्यांची गोडी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जे कोणी नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व आपले अभिप्राय कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तर चला मग आपण कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. तर मित्रमैत्रिणींनो, या आधीच्या भागात आपण पाहिले की वसू ही रागावून नंदाला तिथून जाण्यासाठी सांगते. नंदा तिचे ऐकून मुंबईला परत जाते. पण परत गेल्यानंतर तिला देवदत्ताच्या आठवणीने वेडे केले. तिथे गेल्यानंतर तिला सतत देवदत्तीची आठवण येत असते. त्यानंतर काही कारणास्तव बापूंचे पत्र आल्यामुळे ती पुन्हा विलासपूरला येते. आता आपण पुढील भाग वाचूयात. कल्पनेने हे सारे प्रसंग डोळ्यापुढे उभे करताना नंदा मनाशी म्हणत होती, माणसाच्या विवेकशक्तीपेक्षा त्याचे मनोविकार किती बलवत्तर असतात. गांधीजींपेक्षा शेक्सपियरला मनुष्य अधिक कळला होता. या दासबाबूंच्या आवडत्या उक्तीत किती भयंकर सत्य भरले आहे. पण वसूचा वेडा सूड आणि देवदत्तचा आंधळा राग हे काही परीक्षेला आलेल्या शोकांतिकेतील अभ्यासाचे विषय नव्हते. त्यांच्याशी तिला मुकाबला करायचा होता. तो कसा करायचा या विचारात ती व्यग्र होऊन गेली होती. स्नान आटपून नंदा वसूच्या समाचाराला इस्पितळात गेली तेव्हा 11 वाजायला आले होते. वसूच्या बिछाणापाशी उभे राहून तिने मायेने भरलेल्या पण कातर अशा स्वराने हाक मारली, वसू. पण काही उत्तर आले नाही. वसूच्या हातापायांच्या अस्वस्थ चाळा मात्र सुरू होता. मध्येच ती डोळे उघडून क्षणभर इकडे तिकडे पाहत होती. पण आजूबाजूची माणसे तिला ओळखता येत नसावीत. वसूची ही स्थिती पाहून नंदाला भडभडून आले. डॉक्टरांशी 4 शब्द बोलून ती खोलीतून बाहेर पडायच्या बेतात होती. इतक्यात वसूच्या मुद्रेवर मंद स्मित दिसू लागले. तिला शुद्ध आली असावी. खोल गेलेल्या आवाजाने तिने हाक मारली, नंदा. नंदा आनंदाने तिच्याजवळ गेली. तिच्या केसांवरून हात फिरू लागली. अजान बालकाप्रमाणे नंदाकडे टकमक पाहत वसू पुटपुटली, मला जगायचंय, मला जगावंसं वाटतंय ग. लगेच तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागलं. तिच्या तोंडावरून आपला गहिवरलेला हात फिरवीत नंदा म्हणाली, वेडी कुठली, हा हा म्हणता बरी होशील तू. मागचं सारं विसरून जा. म्हणजे? नंदाच्या या शब्दांसरशी वसूची चर्या एकदम बदलली. तिच्या मुद्रेवरले स्मित मावळले. नजरेतला भाल्याने नंदाला भोगसीत ती ओरडली, नाटकी सटवी, माझ्या संसारात बिब्बा घालायला आलीये. चल चालती हो, जा. डॉक्टरांनी नंदाला खुनेने बाहेर जायला सुचवले. विषण्ण मनस्थितीत नंदा बंगल्यावर परतली. आता तिला दुसरे दिव्य करायचे होते. देवदत्तची भेट घ्यायची होती. त्याला केव्हा भेटावे याचा ती विचार करू लागली. इतक्यात बापू लगबगीने तिला भेटायला आले होते. तिच्या हातात एक लिफाफा देत ते म्हणाले, तू आल्याचं मी देवदत्तांना सांगितलंय. कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाहीत. मग तुला देण्यासाठी त्यांनी हे पत्र माझ्याकडे दिलं. आतले पत्र चांगले जाडजूड होते, पण लिफाफ्यावर कुणाचेच नाव नव्हते. आपली भेट टाळण्याकरता देवदत्ताने हे पत्र पाठवले नसेल ना, अशी शंका तिला आली. अस्वस्थ मनाने तिने लिफाफ्यातले पत्र बाहेर काढले. छे, ते अक्षर देवदत्तांचे नव्हते. बायकी अक्षर वाटत होते ते. गोंधळलेल्या मनस्थितीत ती ते पत्र वाचू लागली. चिरंजीव देवदत्त यास अनेक आशीर्वाद. या पत्राचं अक्षर पाहताच तुझ्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. पत्राचे तुकडे तुकडे करून तू ते वाऱ्यावर फेकून देशील. म्हणून आरंभीच पदर पसरून तुझ्यापाशी एक भीक मागते. आई म्हणून नव्हे, तो अधिकार मी केव्हाच गमावला आहे, पण देवाच्या दुनियेतलं एक दुर्दैवी माणूस म्हणून. बाळा देवदत्ता, माझी ही कहाणी ऐकून घ्यायची कृपा तू करशील ना? या भिकारणीच्या कटोऱ्यात दयेचा एवढा तुकडा टाकशील ना? माझ्या राजा, होय, पाळण्यात पडून अर्ध्या उघड्या डोळ्यांनी तू माझ्याशी बोलायचास.
तेव्हा अशीच हाक मारित होते मी तुला, माझ्या राजा. तो दिवस माझ्या आयुष्यात उगवला नसता तर फार फार बरं झालं असतं. तो दिवस ज्या दिवशी बंदूक घेऊन तू माझ्या अंगावर धावलास, ज्या दिवशी छोटी मधुरा तुझ्या भयानक अवतार पाहत किंचाळत बेशुद्ध पडली, तो दिवस. 7-8 महिने होत आले. हे काळं तोंड तुला पुन्हा दाखवायचं नाही, असा मनाशी निर्धार करून मी विलासपूर सोडलं. कुणालाही बरोबर न घेता मी कुठं आहे हे तुला, सुनबाईला, बापूंना कुणालाही कळू दिलं नाही. मात्र प्रत्येक रात्री उशीवर डोकं ठेवलं की मनात येतं, त्या दिवशी मी मेले असते तर या यमयातनांतून मी मुक्त झाले असते. देवदत्ताची भरलेली बंदूक मी सहज उचलली आणि ती अचानक उडाली, असा कबुली जबाब मी दिला असता. मग तुझ्या मांडीवर डोकं ठेवून कायमचे डोळे मिटले असते मी. पण एवढं भाग्य कुठलं आहे माझं? जगातल्या कुठल्याही आईनं आपल्या मुलाला लिहिलं नसेल असं हे पत्र लिहिण्यासाठी मी जिवंत राहावं अशी देवाची इच्छा होती. आईपेक्षा मोठं दैवत नाही असं लोक म्हणतात, पण आई बाप, नवरा बायको सारी माणसंच असतात ना रे. वरचं नातं खरवडलं की आत उरते ती नुसती माती, साधी माती नव्हे, धगधगणाऱ्या वासनेच्या तेलाने माखलेली माती, हा हा म्हणता भडकणारी माती. बाळा, माझ्यामुळं तुझ्या आयुष्याची राखरांगोळी झाली. तुझ्या दृष्टीनं मी फार मोठी गुन्हेगार आहे, पण एक गोष्ट विसरू नकोस, बहुतेक माणसं थोड्याफार प्रमाणात गुन्हेगारच असतात. फरक एवढाच की एखाद्याच्या गुन्ह्याची चौकाचौकात दिवंडी पिटली जाते, दुसऱ्या गुन्ह्याच्या या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही. माझ्या आयुष्यात जी अभद्र कलाटणी मिळाली तिला माझ्या इतके तुझे वडीलही जबाबदार आहेत. तू बंदूक घेऊन माझ्या अंगावर धावलास तेव्हा मी एवढंच म्हणायला हवं होतं, खुशाल मार तू मला, पण तुझा खोटा आरोप खोटा आहे. तुझ्या वडिलांचा कुणीही खून केला नाही, ते अजून जिवंत आहेत. पण त्यावेळी माझी दातखिळी बसली. मधुरा बेशुद्ध झाली वाहून माझ्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना. तुझे वडील परवापर्यंत जिवंत होते. 20 वर्षांपूर्वी आत्महत्येचं पत्र लिहून ते चंदनगडावर गेले होते. पण घरकड्यावर उभं राहून आपला देह समोरच्या दरीत झोकून देण्याचा धीर त्यांना झाला नसावा. मी त्यांच्या भित्रेपणाला हसत नाही. जीव द्यायचा विचार माझ्याही मनात अनेकदा येऊन गेलाय. पण खरं सांगते तुला, माणूस कितीही दुःखी असो, रोगी असो, दरिद्री असो, त्याचं खरं प्रेम असतं एका गोष्टीवर, जगण्यावर. तुझे वडील मधल्या काळात कुठं होते याची मला कल्पना नाही. 6-7 वर्षांपूर्वी मला ते अचानक दिसले, प्रयागात. मी संगमावर स्नान करायला गेले होते. तिथल्या गर्दीत अंगावर लक्तर असलेला हा वेडा एकेकाळी आपला नवरा होता हे स्वतःशी कबूल करणं मला फार जड गेलं. पण मी कितीही दृष्ट असले तरी मला वेड लागलं नव्हतं. त्यांना तिथं सोडून जाणं माझ्या जीवावर आलं. वेड्यांच्या इस्पितळात पोहोचवलं मी त्यांना. त्यांच्या खर्चाची तरतूद केली. अलीकडे मी वरचेवर तीर्थयात्रेला जात असे. या यात्रेतलं मुख्य तीर्थ होतं ते वेड्यांचं इस्पितळ. एक विश्वासू कारकून आणि एक खात्रीची कुळंबीण माझ्याबरोबर असत. त्या दोघांनी माझं दुःख जाणलं, माझं गुपित सांभाळून ठेवलं. डॉक्टरांनी खूप उपचार करून पाहिले, पण त्यांना गुण आला नाही. शेवटी तर कुबेरावर स्वारी करून त्याची संपत्ती लुटून आणण्याच्या त्या गोष्टी डॉक्टरांपाशी करू लागले. संपत्तीच्या या अनिवार्य वेडानं त्यांचा, माझा, तुझा सर्वांचा घात त्यांनी केला. पीठ आहे तर मीठ नाही अशा घरात तुझे वडील जन्माला आले. तिथंच वाढले. विलासपूरच्या जहागीरदारांच्या वंशात दुसरा कोणी मुलगा नव्हता, म्हणून त्यांना दत्तक घेण्यात आलं. या दत्तकाचे वाद वर्षानुवर्षे चालले होते पुढं. तुझे वडील फार देवभोळे होते. बाळपणी कुणा ज्योतिषानं त्यांना मोठा धनयोग सांगितला होता म्हणे. दत्तक झाल्यावर त्या भविष्याचा पडताळा त्यांना आला. पण त्यामुळंच मंत्रतंत्र, जादूटोणा, ज्योतिषरमल, बुवा वैरागी यांच्यावरली त्यांची आंधळी श्रद्धा वाढत गेली. दत्तकाच्या वादाचा निकाल विरुद्ध होईल आणि पुन्हा आपल्या हाती झोळी येईल या भीतीनं ते नेहमी मलूल असायचे. आपण दररोज भीक मागत फिरत आहोत असे स्वप्न त्यांना वारंवार पडायचं. भर मध्यरात्री घामाघूम होऊन ते जागे व्हायचे, चिंता करीत बसायचे. गांधींच्या चळवळीनं तर त्यांची भीती शिगेला पोचली. स्वराज्य आलं की संस्थानं आणि जहागीरदारी खलास होणार असं बापूंसारखी माणसं समाज बोलायची. ते वाचून तुझे वडील अगदी चेकाळून जायचे. हिमालयातल्या एका साधूपाशी परीस आहे
असं त्यांना कुणाकडून तरी कळलं. ते धडपडत हिमालयात गेले, वणवण फिरले, परत आले. ते एका गोऱ्या गोमट्या तरण्या ताठ्या बुवाला बरोबर घेऊन. आपल्या बेंबूतून त्यानं लक्ष्मीची मूर्ती काढून दाखवली होती त्यांना. ती पाहून हा बुवा मंत्राने तंत्रानं आपल्यावर पैशांचा पाऊस पडेल अशा आशेने ते त्याला घेऊन आले. तो बुवा आला आणि तुझ्या वडिलांचं हे वेड आणि त्यापायी माझ्याकडे होणारे त्यांचे दुर्लक्ष मी कसं बसं सोशीत होते. पण कुबेराचं भांडार मिळावं म्हणून या बुवानं तुझ्या वडिलांना जे नियम पाळायला लावले त्यातला पहिला होता तो कडक ब्रह्मचार्याचा. कळू लागल्यापासून कुठलीही इच्छा आवरायला कुणी मला शिकवलं नव्हतं. तुझे वडील तर माझ्या पदराचा वारा सुद्धा वर्ज्य मानू लागले. अजून तो दिवस आठवतो मला. विषम ज्वरानं मी फणफणले होते. तुझे वडील खोलीत आले, पण ते माझ्याजवळ बसले नाहीत. माझ्या अंगावरून त्यांनी हात फिरवला नाही. छा थू असं काहीतरी पुटपुटत चिमूटभर अंगारा त्यांनी दुरून माझ्यावर फेकला आणि आता हिला कळी काळ सुद्धा भय नाही असं म्हणत ते बाहेर निघून गेले. शरीर सुख हा नवरा बायकोंच्या मनाची जुळणी करणारा एक नाजूक दुवा असतो. तोच तुझ्या वडिलांनी तोडून टाकला. निष्प्रेम आयुष्यामुळं माझ्या साऱ्या भावना करपून गेल्या. शरीर सुखाखेरीज पती पत्नींना परस्परांच्या सहवासाची आणि सहानुभूतीची सदैव गरज असते. पण ही गोष्ट तुझ्या वडिलांच्या गावीही नव्हती. सुखासाठी भुकेलेले शरीर आणि मायेसाठी तहानलेले मन यांनी मला जीव नकोसा करून टाकला. माझ्या संसारात विष कालवणाऱ्या त्या बुवाचं सूड घ्यायचा मी ठरवलं. तो मी घेतला, त्याला मोह घालून. पापाच्या खोल खोल दरीत ढकलताना त्याच्या पाठोपाठ मीही गडगडत त्या दरीत गेले. एवढं कसं बसं लिहिलं. आता माझ्या पुढच्या अधःपतनाची कहाणी कोणत्या शब्दांनी तुला सांगू? जे करायची लाज वाटत नाही ते सांगायला माणूस का शरमतो? पाप घुबडासारखं असतं का? काळोखच त्याला अडवतो. तू मला निर्लज्ज म्हण, पण या शेवटच्या घटकेला तुझ्यापासून काही काही चोरून ठेवायचं नाही मला. त्या बुवाचं सूड घेतल्याच्या समाधानात माझा दिवस जाई, पण रात्र झाली की सुखासाठी हपापलेलं शरीर त्याच्या घट्ट मिठीच्या कल्पनेनं मोहरून जाईल. मांत्रिकाच्या हातातून निसटलेल्या नागिनीसारखी माझी वासना मोकाट सुटली, इतकी की काही वेळा माझी मलाच भीती वाटू लागे. त्या बुवाच्या भगव्या वस्त्राखाली आमचं पाप बरेच दिवस लपून राहिलं, पण शेवटी तुझ्या भोळ्या वडिलांना सुद्धा त्याचा संशय आला. आमच्यावर त्यांनी पाळत ठेवली. त्या बुवाला लवकरच आपलं चंबुगबाळ गुंडाळून पळून जावं लागलं. हे प्रकरण सुरू असतानाच गावातल्या एका प्रौढ लोकप्रिय डॉक्टरांशी माझी मैत्री झाली होती. पाप करणाऱ्यांना हुशार वकील आणि डॉक्टर यांचा मोठा आधार असतो. या डॉक्टरांना आपल्या कामाचा मोबदला पैशात नको होता. झालं. माझी प्रकृती वारंवार बिघडू लागली. मुंबई पुण्यातल्या बड्या डॉक्टरांना सुद्धा माझ्या रोगाचं निदान करता येईना. रात्री अपरात्री मला डॉक्टरांची जरुरी लागली, पण ते कुटुंबवत्सल गृहस्थ रात्रभर आमच्या बंगल्यावर राहू लागले. जंगलात लागलेला वणवा कधी लवकर भिजलाय का? माझ्या आजाराचं खरं स्वरूप लवकरच तुझ्या वडिलांच्या लक्षात आलं. अफाट संपत्ती मिळवण्याचे त्यांचे सारे दैवी प्रयत्न फसले होते. ते स्वतःवर आणि जगावर चिडले होते. त्या आगीत ते तेल पडलं. चंदनगडावर आपण आत्महत्या करीत आहोत असं पत्र मागं ठेवून ते एके दिवशी नाहीसे झाले. तू 9-10 वर्षांचा होतास तेव्हा. डॉक्टरांचा माझ्यापाशी चालणाऱ्या सलगीचा अर्थ तुला लवकरच कळू लागेल या भीतीनं मी बैचेन झाले. मी डॉक्टरांना सल्ला विचारला. ते स्वतःच मनसोक्त मद्यपान करीत असत. मलाही त्यांचं वावडं नव्हतं. तुझं मन बोथट करण्याकरता आमच्या बैठकीत त्यांनी तुला सामील करून घेतलं. माझ्या हातानं मद्याचा पहिला प्याला मी तुझ्या हाती दिला. आता मी कायमची निर्भय झाले असं मला वाटलं. दारूसारखाच पापाचाही कैफ चढतो हेच खरं. त्या कैफात मी चांडाळणीनं पोटच्या गोळ्याला एका भयंकर व्यसनाच्या गर्तेत ढकललं. नरकाच्या राजरस्त्यानं अशी धावत होते मी, पण मध्येच मागं पडलेल्या स्वर्गाच्या पाऊलवाटेची मला आठवण होई. बापूंच्या बायकोचा हेवा वाटे. नवऱ्याचा एक पाय सदा न कदा तुरुंगात, पण सावित्रीबाई धुतल्या तांदळासारखी राहिली. बिचारीच्या अंगाला नवं कोरं लुगडं भेटायचं नाही. ते सटी सामनी, पण केव्हाही पहा ती हसतमुख दिसायची. तिच्या तृप्त मनाचं कोडं मला कधीच उलगडलं नाही.
पण एखाद्या वेळी वाटे, या बाईचं मन देवानं मला का दिलं नाही? पैशामुळं पाप पचतात, पण मन कुचतात. तुझ्या हाती मद्याचा प्याला देताना माझा हात गळून कसा पडला नाही? तुझ्या अतिरेकी स्वभावाची मला पूर्ण कल्पना होती. 5व्या वर्षी तुला पोहायला शिकवलं. लगेच तू मोठेवरनं विहिरीत उड्या टाकू लागलास. नाठाळ घोडं तुला अधिक आवडायचं. तू त्याच्यावर मान ठोकून बसलास म्हणजे माझ्या मनातील एक आई मीठ मोहऱ्यांनी तुझी दृष्ट काढी आणि दुसरी आई तुला कुठं अपघात तर होणार नाही ना या शंकेने व्याकुळ होई. पण त्या दोन्ही आया त्या अमंगल दिवशी मेल्या होत्या. उरली होती ती एक हडळ. तू जहागीरदाराचा वारस होतास. हा हा म्हणता चंगीभंगी दोस्त तुझ्या भोवती गोळा झाले. कुठल्याही गोष्टीचं शेवटचं टोक गाठायचं हा तुझा स्वभाव. अवघ्या 5-6 वर्षात तू पूर्णपणे माझ्या हाताबाहेर गेलास. तुझ्या काळजीनं माझं काळीज तिळतीळ तुटू लागलं. पण तुला उपदेशाचे 2 शब्द सांगायला मला तोंड होतं कुठं? पण बापूंच्या मोहनची आणि तुझी ओळख झाली. माझा जीव भांड्यात पडला. मोहनच्या नादानं तू चांगली पुस्तकं वाचू लागलास. तो सतार सुरेख वाजवायचा. तू सतार शिकू लागलास. तुला संगीताची गोडी लागली. या साऱ्या चांगल्या छंदात तुझं दारूचं व्यसन हळूहळू सुटेल अशी मी मनात मांडे खात होते. पण दैवानं मला दगा दिला. तुला वाचविताना मोहन मोटारीखाली सापडला. तो गेल्यावर तुझ्या वर्तनाला कुठलाच ताळतंत्र राहिला नाही. माझ्या राजा, मी तुझी फार फार अपराधी आहे. पती या नात्यानं तुझ्या वडिलांचं माझ्याविषयी काही कर्तव्य होतं, ते त्यांनी पार पाडलं नाही. म्हणून मी त्यांच्यावर उलटले, सूड घ्यायला गेले, पण तो सूड उलटला माझ्यावरच. तुझ्या बेबंद मनाच्या आणि उद्ध्वस्त संसाराच्या रूपानं. तुझ्या वडिलांकडून मी कर्तव्याची अपेक्षा करीत होते, पण तुझ्याविषयी आई या नात्यानं माझंही काही कर्तव्य आहे, हे मात्र मी सोयीस्करपणे विसरले होते. वासना आंधळी असते. तिला कर्तव्य कधीच दिसत नाही, हेच खरं. हे शेवटचं पत्र आहे माझं तुला, म्हणून इतकी लांबण लावली. हे सारे वाचून या अभागी आईसाठी तुझ्या डोळ्यातून 4-2 थेंब दयेचे येतील की? या पत्रावर पडले तर तिच्या काळजात पेटलेली आग थोडी तरी शांत होईल. आई म्हणून नव्हे तर आयुष्यातले सारे कडू अनुभव घेतलेली एक बाई म्हणून मी तुझ्याकडं एक मागणं मागते. मागच्या साऱ्या काळकुट्ट गोष्टी मनाच्या पाठीवरून पुसून टाक. शिकार करताना जे धैर्य तू नेहमी दाखवित आलास, त्याच्या प्रत्येक मोहाच्या क्षणी तुझ्या अंगी संचार होऊ दे. वसू वेडी आहे. तिला तुझं मन कळलं नाही. तुला सांभाळता आलं नाही. पण तुझं तिच्याविषयी काही कर्तव्य आहे. तिच्याकडे लक्ष दे. निदान मधुरेसाठी तरी. माझ्या, तुझ्या आणि वसूच्या अपराधांबद्दल त्या निष्पाप पोरांना काय म्हणून प्रायश्चित्त भोगावं? अंगात ताप असेपर्यंत मनुष्य बडबड करतो. ताप उतरला की त्याला थकवा येतो. स्वस्थ पडून राहावंसं वाटतं. माझी स्थिती आता तशीच झाली आहे. मागच्या आठवड्यात तुझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. वेडांच्या इस्पितळातच. पहाटे गंगास्नानाला जाऊन काळजातला डोम कायमचा विझवला आणि मोकळी झाले. एकच शंका सारखी मनाला टोचते. या पापिनीला गंगामाई तरी मायेने पोटाशी धरील का? खरंच, मेल्यावर नरकात तरी मला जागा मिळेल का? तिथं पिचत पडलेले पापी प्राणी माझी चाहूल लागताच सारी दारं बंद करून घेणार नाहीत ना? माझ्या राजा, तुला आई होती हे विसरून जा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यात फुलायचं असतं, जळायचं असतं, माझ्यासारखं कुजायचं नसतं. तुझी दुर्दैवी आई. नंदाचे शरीर प्रवासाने शिणले होते. वसूची अवस्था पाहून तिच्या मनाला धक्का बसला होता. अशा स्थितीत हे पत्र तिच्या हातात पडले. ते वाचून ती अगदी सुन्न होऊन गेली होती. रणांगणावर छिन्नभिन्न प्रेतांच्या रक्तमांसांचा सडा पडलेला असतो, तसा जीवनात सर्वत्र नागड्या उघड्या वासनांचा काला पसरला आहे. या विचाराने तिचे मस्तक बधीर झाले. हा ओंगळ काला तुडवीत प्रत्येकाला आयुष्याचा प्रवास करावा लागतो, या जाणीवेने तिचे सारे अंग शहारत होते. जेवायला उठावेसे वाटत नव्हते तिला, पण मधुरेसाठी ती पानावर बसली. कसेबसे 4 घास तिने पोटात ढकलले. थोडी विश्रांती मिळाल्या वाचून देवदत्ताशी बोलण्याचे त्राण आपल्या अंगी येणार नाहीत, हे तिच्या लक्षात आले. मधुरेला जवळ घेऊन ती लवंडली.
तिच्याशी गुलुगुलू गोष्टी करीत मधुरा पऱ्यांच्या राज्यात खेळायला गेली. पण नंदाच्या पापण्या काही केल्या मिटेनात. देवदत्ताच्या आईचे ते पत्र जितकी अभद्र तितकीच काळकुट्ट कहाणी. हे सारे खरे असेल का? पण हे सारे खोटे तरी असेल का? स्वतःची वकिली कशी करावी हे ज्याला त्याला उपजतच असते. तेव्हा या पत्रात आत्मसमर्पणाचा भाव असेल नाही असे नाही. तो सोडून दिला. देवदत्ताच्या वडिलांची काही बाजू असेल हे मान्य केले तरी या पत्रातून प्रकट होणारे जीवनाचे स्वरूप किती बिभत्स आणि किती भीषण आहे हे जाणवते. मनुष्य एकदा माणुसकीपासून ढळला की तो नुसता पशु होत नाही तर तो राक्षस बनतो. कुशीत झोपलेल्या मधुरेकडे डोळे भरून पाहता पाहता तिच्या मनात आले, एकेकाळी देवदत्ताची आईही या पोरी इतकीच निष्पाप होती. पण माणसाला सदैव लहान राहता येत नाही. वयाबरोबरच त्याच्या शरीराच्या आणि मनाच्या भुका वाढत जात. या तृप्त करण्यासाठी कुठल्या तरी वाटेनं त्याला जावेच लागते. या वाट्यातील वळचळणाला नाना प्रकारचे मोह दबाब धरून बसलेले असतात. ते सारे टाळून पुढे जाणे हे सामान्य माणसाच्या दृष्टीने काही सोपे काम नाही. तिचे विचारचक्र गरकन फिरले. देवदत्ताच्या आईविषयी मनात निर्माण झालेल्या घृणेला करुणेचा एक प्रवाह येऊ लागला. तिचे मन म्हणू लागले, आपल्या आयुष्याची मनासारखी घडण करायला या जगात माणूस मोकळा आहे कुठे? तो सदैव दैवाचे तर कधी समाजाचे खेळणे असतो, कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्या मनोविकारांच्या भक्ष्यस्थानी पडतो. त्याला कधी पूर्वजांच्या तर कधी स्वतःच्या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागते. बिचारा जन्माला येतो तोच मुळी वासनांच्या चक्रव्यूहात सापडून. चक्रव्यूह? विचारचक्र आता उलट दिशेने फिरू लागले. या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी शक्ती परमेश्वराने पशुपक्ष्यांना दिलेली नाही. ते नैसर्गिक वासनांचे गुलाम असतात. पण मनुष्य हा मोठा भाग्यवान प्राणी आहे. त्याची बुद्धी चांगले काय वाईट काय हे पारखू शकते. वासनेच्या झंझावाताने त्याच्या अंतःकरणातील भावनेचा नंदादीप विझत नाही. नैसर्गिक वासनांप्रमाणे संस्कृतीच्या प्रेरणांचा वारसाही त्याला मिळालेला असतो. देवदत्ताच्या आईची कहाणी वाचून तिची कितीही कीव आली तरी जे घडले त्याला इतरांपेक्षा तीच अधिक जबाबदार आहे. शरीराच्या भुका तिला चटकन जाणवल्या, पण आत्म्याचा हाका मात्र तिला कधीच ऐकू आल्या नाहीत. देवदयेने सोन्यासारखा मुलगा लाभला होता तिला. ही कल्पवृक्षाची कळी फुलवण्यासाठी तिने रक्ताचे पाणी केले असते तर ते रक्त असे बेफान होऊन व्यभिचाराच्या खोऱ्यात रमत गमत केले नसते. एका पापाच्या पोटी 1000 पापे जन्माला येतात हेच खरे. आपल्या मनाची कदर न करणाऱ्या पतीपासून दूर होण्याचा धीर देवदत्ताच्या आईला झाला नाही. सुखविलासांकडे पाठ फिरवण्याची तिची तयारी नव्हती. वसूने पुन्हा तीच चूक केली. देवदत्तावर प्रेम न करता त्याच्या प्रेमाची ती अपेक्षा करीत राहिली. मधात पडलेल्या माशीसारखी सुरक्षित जीवनाला चिकटून बसली. छे, या जगात मनुष्य परतंत्र आहे हे पूर्ण सत्य नाही. ते अर्ध सत्य आहे. तो मनानं दुबळ आहे, फार फार दुबळ आहे. हा त्या सत्याचा दुसरा भाग आहे. मावशी, झोपेत मधुरा ओरडली. तिला घट्ट पोटाशी धरून हळूच तिचा पापा घेत नंदा पुटपुटली, नाही, तुला मी अशी दुबळी होऊ देणार नाही. तिसऱ्या प्रहरी मधुरेचे बोट धरून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे जायला निघाली. ती कुठे जात आहे याची कल्पना येताच मधुरा एकदम थांबली. नंदाकडे भयभीत दृष्टीने पाहत ती उद्गारली, तिथं राक्षस असतो. मावशी, तिकडे जायचं नाही म्हणून सांगितलं आईनं मला. वेडी कुठली? अगं, राक्षस डोंगरा एवढा मोठा असतो. त्याचं डोकं आभाळाला लागतं. आपल्या छोट्या बंगल्यात त्याला शिरता तर येईल का? या बंगल्यात आहेत तुझे बाबा. केवढी मोठी वाघीण मारली त्यांनी परवा माहितीये? ते खूप खूप खेळणी आणून देणार आहेत तुला. मधुरा नंदाबरोबर चालू लागली. चालता चालता मध्येच नंदाकडे एखादा कटाक्ष टाकी. त्यात भीतीची छटा नकळत उमटून जाई. देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तो तिथं नव्हता. नोकर वर्दी द्यायला गेला. दिवाणखान्यात मध्यभागी येऊन नंदाने चोहीकडे पाहिले. सारे जिथल्या तिथे होते, बुद्धांचा पुतळा सुद्धा. क्षणभर तिला वाटले, आपण या दिवाणखान्यातच चहा प्यायला आलो होतो. त्या क्षणापाशीच काळपुरुष थांबला आहे. छे, तो थांबला नव्हता.
दोन कोपऱ्यात असलेली हेमिंग्वे आणि विवेकानंद यांची भव्य चित्रे आज मध्येच अगदी जवळजवळ ठेवलेली दिसत होती. जणू जीवनाच्या दोन भिन्न मार्गांनी गेलेले भाऊभाऊच होते ते. त्या चित्रांच्या पुढ्यात बंदूक आणि सतार एकमेकींना बिलगून पडल्या होत्या. माहेरपणीला आलेल्या बोलत बोलत झोपी गेलेल्या बहिणींसारख्या. देवदत्त दिवाणखान्यात आला. त्याच्या डोक्याची जखम अजून बांधलेली होती. तो पुढे येऊन लागताच मधुरेने त्याच्याकडे भीतभीत पाहिले आणि लगेच ती नंदाला बिलगली आणि खाली पाहू लागली. ये बेटा, ये ये असे म्हणत देवदत्तने आपले भाऊ पसरले. मधुरेचा हात धरून नंदा पुढे आली. त्याच्या हातात तिने तो हात दिला. मधुरेला उचलून घेऊन देवदत्त कोच्यावर बसला. त्या दोघांकडे कौतुकाने पाहत नंदा समोरच कोच्यावर विसावली. देवदत्तच्या डोक्याला बांधलेल्या बँडेजकडे पाहत मधुरेने विचारले, फार लागले तुम्हाला भाईसाहेब? देवदत्त हसत उत्तरला, छे, थोडं खरचटलंय. टाळ्यापिटीत मधुरा ओरडली, खोटं खोटं, तुम्हाला किती लागलंय ते ठाऊक आहे आम्हाला. मग आपले मोठे डोळे अधिकच मोठे करीत तिने प्रश्न केला, तुमच्या अंगावर वाघीण आली? हो. भय वाटलं नाही तुम्हाला? वाटलं की. मग काय केलं तुम्ही? गुड मॉर्निंग मिसेस टायगर असं म्हणून. रुसल्याचं नाटक करीत मधुरा मध्येच म्हणाली, आम्ही नाही जा. आम्ही काय आता लहान नाही. सारं खरं खरं सांगा आम्हाला. बरं बुवा, खरं सांगतो. बंदूक उचलली? मला भय वाटतं बंदुकीचं भाईसाहेब. भित्री कुठली? असं म्हणत देवदत्तने तिचे तोंड कुरवाळले. पाठ थोपटली. मग तिचे बोट धरून त्या दोन चित्रांपाशी तो गेला. ओनवून मधुरेचा हात बंदुकीवर त्याने पुन्हा पुन्हा फिरवला. मधुरा हसली. निर्भय नजरेने देवदत्ताकडे पाहत तिने विचारले, मला बंदूक उडवायला शिकवाल? तिचे मस्तक थोपटीत देवदत्त उद्गारला, जरूर जरूर. मधुरा खुशीत आली. बंदुकीजवळ पडलेल्या सतारीच्या तारांवरून तिने आपली नाजूक बोटे फिरवली. चिमण्या पाखरांनी क्षणभर किलबिल करावी तसा मधुर झणकार झाला. मधुरेने मान वळवून प्रश्न केला, सतार वाजवायला शिकवाल मला भाईसाहेब? मला कुठे चांगली वाजवायला येते ती? हे काय हो भाईसाहेब, तुम्ही मला सतार शिकवली नाही तर मी तुमच्याशी तुट्टी करेल. नंदाकडे हसून पाहत देवदत्त म्हणाला, तुट्टीच्या धमकीमुळे परमेश्वराला सुद्धा शरणागतीची चिठ्ठी द्यावी लागते. मधुरेला जवळ ओढीत गंभीरपणाने तो म्हणाला, सतार शिकवीन मी तुला, पण माझी फी द्यायला हवी तुला. फी? हो, ती आहे 2 पापे. एक या गालाचा आणि एक या गालाचा. मधुरा लाजली. पण देवदत्त केव्हाच ओनवा झाला होता. त्याने पटापट तिचे 2 मुके घेतले. दोघांच्याही दृष्टीला दृष्टी न देता मधुरा सशाच्या पिल्लासारखी दिवाणखान्यातून पळून गेली. तर मित्रमैत्रिणींनो, अमृतवेल या कादंबरीच्या कथाभागाचे आजचे वाचन तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आता भेटूयात आपण पुढील भागामध्ये. धन्यवाद.